गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण आलो आहोत देवकुंड वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी। आता सध्या आपण आहोत देवकुंड वॉटरफॉलच्या बेस विलेज पाशी, म्हणजेच पाटणूस पाशी। पाटणूस पाशी तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर कुठल्याही व्हेकल वरून येऊ शकता। इथे पार्किंगची सुविधा आहे। बाईकचे 30 रुपये आणि 4 व्हीलरचे 200 रुपये असे कर आकारले जाते इथे। आणि इथून आपल्याला छोटासा ट्रेक करत करत या रस्त्याने आपण आता देवकुंड वॉटरफॉल पाशी जाणार आहोत। ढगांमध्ये हरवलेले डोंगर, धोक्याने वेढलेले वळणावळणाचे रस्ते आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला कामिनी घाट, सह्याद्रीचं हे रूप प्रत्येक प्रवाशाला भुरळ घालतं। आणि याच निसर्गरम्य घाटातून सुरू होतो एक अविस्मरणीय प्रवास। महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि मनमोहक धबधब्यांपैकी एक देवकुंड धबधबा। रायगड जिल्ह्यातील भेरा गावाजवळ वसलेला देवकुंड धबधबा पुण्यापासून सुमारे 110 ते मुंबईपासून 170 किलोमीटर अंतरावर आहे। स्थानिकांच्या मते देवकुंड म्हणजे देवाचं कुंड, आणि या ठिकाणचं सौंदर्य पाहिल्यावर हे नाव अगदी सार्थ वाटतं। जणू सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने स्वतः घडवलेले एक स्वर्गीय जलकुंडच आहे। इथं अशा प्रकारे ना आपल्याला मार्क करून ठेवलेले आहेत। ते मार्क फॉलो करत करत आपण पुढे पोचतो। पर वीकेंडला तुम्ही आल्यानंतर कुठलं पॉईंट म्हणजे मार्क फॉलो करायची गरज नाही। खूप लोक त्या रस्त्याने जातात। अशा निसरड्या वाटांवरून पुढे येतच आपल्याला एक मोठं झाड पडलेलं बघायला मिळतं। तुम्हाला पण दाखवतो। पूर्ण मुळासकट ते झाड खाली पडलेलं आहे। डायरेक्ट एक ब्रिजच तयार झालेलं आहे झाडाचं। पार्किंगमधून थोडंच पुढे जातात आपल्याला ह्याची एंट्री फी पे करावी लागते। प्रति व्यक्ती 200 रुपये एंट्री फी आहे त्याची। आणि आपल्याला असा बँड देतात ऑरेंज कलरचा, आणि याच्यावरती एक नंबर असतो। तर माझा नंबर आहे 221 आणि 2 वाजेपर्यंतच इथे एंट्री मिळते। त्यानंतर एंट्री बंद होऊन जाते। एंट्री पॉईंटपासून 8 किलोमीटरचा ट्रेक आहे, पण थोडा सोपाच आहे कारण की असं काही चढण वगैरे नाही आहे जास्त। सरळ सरळ रस्ता आहे, कच्चे पायवाटे, एवढं काही नाही, थकवा नाही जाणवत। चालू शकता तुम्ही ते ना। आरामशीर आहे। हा पूर्ण देवकुंड वॉटरफॉलचा बॅक वॉटर आहे हा। तिथून जे पाणी येते ते असं फ्लो वाटे चाललंय, हे तुम्ही बघू शकता। चला आपण हा पार करूया। थोडासा खोल आहे पण करूया पार, काही नाही, अवघड नाही, सोपं आहे। आपला मित्र आलेला आहे आपल्यासोबत, तो कसा येतोय बघूया। ये उगाच हे एक्स्ट्रा आहे, एक्स्ट्रा ठीक आहे, चांगले आहेत एफर्ट। चला इथून आरामशीर जाऊया किंवा इथून डायरेक्ट खालीच उतरूया। त्यापेक्षा इथून पडण्यापेक्षा यांनी बोरिक पावडर टाकून ठेवली आहे स्लिप होऊ नये म्हणून। त्यापेक्षा आपणच साईडला होऊन जाऊया।
एकदा तरी पावसाळ्यात महाराष्ट्रात या, तुम्हाला धरतीवरती स्वर्ग असल्याचा फील होईल. पूर्ण तामिनी घाटाची पर्वतरांग आहे ही. तर या रस्त्याने सरळ जायचं आहे आपल्याला. जवळच आले आता, थोडासा देवकुंड वॉटरचा कोपरा दिसतोय. साधारणतः 1 किलोमीटर बाकी असेल आता. थोडं झलक दिसायला लागली आता देवकुंड वॉटरफॉलची. आपण लवकरात लवकर, कारण की तो 4 वाजता बंद होतो असं आपल्याला बोर्ड बघायला मिळतो पुढे जाऊन. हे बघा, हा ॲरो दाखवला आहे ना, त्या बाजूला जायचं आहे. तो हॉटेल आहे. हॉटेलच्या बाजूला एक रस्ता जातो, तिकडून सरळ वरती चालत जायचं. किती छान वाटतंय बघायला. पण लांबूनच बघितलेलं बरं असतं, कारण की पाण्याची किंवा या जागेची खोली वगैरे आपल्याला माहिती नाही किती खोली असेल. तर उगाच जीव रिस्कमध्ये टाकू नका. लांबून बघा, लांबून आनंद घ्या. ट्रेक स्टार्ट केला तेव्हा चांगलं ऊन पडलं होतं, तर एवढा पाऊस पडायला लागला आहे, पूर्ण भिजलो आहे आम्ही. बघा, अचानक पाऊस सुरू झाला आहे. आमच्या बॅगमध्ये ड्रोन असल्यामुळे आम्ही त्याला छोटासा रेनकोट घालून निघालो आहे डोक्यावर घेऊन. हे बघा, माझ्या मित्राने त्या बॅगला माझ्या डोक्यावर घेतलं आहे, रेनकोट घातलं. दगडांमधून सरळ जायचं. आपल्याला एक लोखंडी सीडी बघायला मिळते. या सीडीवरतून आपण नदी इथून अशी निसरडी वाट आहे. असे रस्त्या बांधले, दोरी बांधली ॲक्च्युली. खालून वरती येता येतं चांगलंच आमचं फेस निघलाय. एवढा पाऊस पडतोय वरून, तरी पण मला घाम येतोय. इवन मला काय, सगळ्यांनाच घाम येतोय. पण मेहनत नाही घेतली तर त्याचं फळ काय कामाचं. आता मेहनत घेतोय आपण, पुढे जाऊन आपल्याला फळ मिळणार आहे. तर आता आपण हार न मानता आपण पुढच्या दिशेला जाऊया. पावसामुळे पूर्ण चिखल झालेलं आहे गाईज. हे बघा, इथून पाणी खूप फोर्सने येतं वाटतं, त्याच्यामुळे इथं अशी रशी बांधून ठेवली आहे. माझा मित्र बोलतो ही काय कपडे सुकायची जागा आहे का. बघा, बापरे गाईज, वॉटरफॉलचं रूप तर बघा गाईज.
आहे देवकुंड नाव हे म्हणजे पहिल्यापासूनच आहे. तिथे देवाचं स्थान आहे. अच्छा. साती आसरा म्हणून देव आहेत. हा त्यांचं स्थान आहे. आमच्या गावातले एक सुखानंद कुलकर्णी म्हणून आहे. हा त्याचे वडील नवरात्रमध्ये 9 दिवस तिथं हा पूजेसाठी कायम तिथेच राहायचे. अच्छा. म्हणजे लोकांकडनं 200 रुपये पर पर्सन घेतो. हा पण त्याच्यामध्ये आम्ही त्यांची सेफ्टी बघतो. बरोबर म्हणजे आहे. 200 रुपये त्यांच्या जीवासाठी काही जास्त नाहीये. हो म्हणजे त्यांची जी मेन आहे सेफ्टी, म्हणजे जी जीवित हानी होते. हो त्यानंतर प्रत्येक कुठला घटना घडली की बरोबर. गाववाल्यांना हे करतात दोष की दिला जातो. दोष नाही दिला जात. तर काय होतं की गाववाल्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा. हो बरोबर कारण आहे. काय होतं, पोलीस आले की पोलीस म्हणणार चला आमच्यावर बॉड्या घेऊन या. हो हो म्हणजे त्यांच्या बॉड्या वगैरे घेऊन आपण पूर्ण पार्किंग परत आहे. मग ह्याचा त्रास आम्हाला होतो, त्यामुळे आम्ही काय करतो की आधी सावधगिरी हा बाळगायची. सावधगिरी बाळगायची. आणि बरोबर. ह्यापासून आम्ही जे आता चालू केलंय हा त्यापासून ऍक्सिडेंट हा प्रकार कमी झाले. बरोबर आहे. आणि हे आता जे 2 ऍक्सिडेंट झालेले आहेत ते हो त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे झालेले आहेत. बरोबर आहे. जर तिथले गाईड लोक आहेत त्यांचं जर त्यांनी पालन केलं की हो बाबा ह्या स्थानिक लोक असतात त्यांचं बाबा ह्या ठिकाणी जायचं नाही, त्या ठिकाणी जायचं. बरोबर. ते सांगतात त्या गोष्टी जर तुम्ही जर हे पालन केलं केलं. तर पालन केलं तर त्यांचा जीव वाचू शकतो. बरोबर आहे. कुठेही गेलो तरी आपण शिस्त पाळलीच पाहिजे. पाहिजेच. आणि दुसरी गोष्ट आहे कचरा टाकणं, हे आपण प्रत्येकांना सांगतो. हो त्यानंतर आपण स्वतःहून आपली जे गाव कमिटी जी लोक आहेत, हो जवळ आपले जवळ 100-150 गाईड आहेत. हो तर ते गाईड जे आहेत त्यांना आपण सोमवार, मंगळवार ज्या वीकडेजला काय करतो, हो हा कचरा काढण्यासाठी म्हणजे हा परिसर स्वच्छ करण्यासाठी बरोबर. पाठवतो. म्हणजे त्या एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर कृपया करून कोणीही घाण करू नका. कचरा कुठेही इकडे तिकडे टाकू नका. कारण की आपण निसर्ग बघायला येतो, निसर्ग आपल्याला बघायला सुंदर आणि स्वच्छ बघायला आवडतो. तर त्याच्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाने काळजीपूर्वक पाण्याच्या बाटल्या किंवा तुम्ही काही येताना खाताय तर ते तुम्ही व्यवस्थित कचरा कुंडीत टाका, किंवा सध्या जर कचरा कुंडी नसेल तर बॅगेत ठेवा. खाली कचरा कुंडी आहे जिथून आपण ट्रेक स्टार्ट केला होता पाटणूस गावापासून. तिथे तुम्हाला डब्बा मिळतो, त्या कचऱ्याच्या डब्यात तुम्ही जे तुम्ही सोबत नेलं होतं ते टाकू शकता. देवकुंडला आल्यानंतर तुम्हाला जर स्टे वगैरे करायचा असेल किंवा गाईड हवा असेल किंवा कुठलाही तुम्हाला जर कॅम्पिंग वगैरे करायची असेल किंवा इकडची कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर तुम्ही नवनाथ भाऊंना फोन करू शकता. नवनाथ भाऊंचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला आहे आणि स्क्रीनच्या खालच्या बाजूला पण दिलेला आहे. तर तुम्ही त्यांना कॉल करून त्यांना स्टे वगैरे करायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून रूम वगैरे बुक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ट्रॅव्हल पार्टनर सोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशा भन्नाट प्रवासासोबत.